चला सलामीची जोडी एंटर करा मैदानामध्ये. कर्णधार हर्षल पवार सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर करायची आहे. यस, अगदी जर पाहायला गेलं तर योगेश गायकवाड, अगदी आपण आमचा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय, अगदी या डीजेचे मालक योगेश गायकवाड त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सातत्याने गेल्या या 2 दिवसामध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चांगली क्वालिटी आणि अगदी जर पाहायला गेलं तर भरपूर सारे चांगले संगीत प्रेक्षकांच्या भेटीला देखील येतात. त्यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये मी सहर्ष स्वागत करतोय. डीजे सॅम म्हणून अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहतात प्रत्येकी अगदी पाहायला गेलं तर हल्दी समारंभ असू द्या, त्यानंतर बर्थडे पार्टी असू द्यात, अगदी त्यांची ही सुविधा उपलब्ध होत असते. आणि तुम्हाला जर अगदी कोणत्याही एस टायगरचे संघमालक अगदी जर पाहायला गेले तर अतुलजी भारंबे साहेब, अगदी त्यांचं देखील या सत्रामध्ये आपण पाहतो उपस्थिती आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. चला सामना चालू करा. पंच देखील मैदानामध्ये एंटर व्हा. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानामध्ये एंटर झाली आहे. सुभाष वाजे मान फ्रॉम रातांलेपाडा, त्यांच्या सोबत आपण पाहतो सलामीसाठी विजय हा फलंदाज आहे. मान फ्रॉम बलवंडी, अगदी पाहायला गेलं तर अनुभव दोन्ही संघांकडे भरपूर सारा आहे. अगदी जर पाहायला गेलं तर सलामीसाठी जी जोडी आली आहे या जोडीकडे देखील अनुभव भरपूर आहे. क्षेत्ररक्षण सजवून झालाय. अपोजिट टीम आपण पाहतो इन्शा स्पोर्ट्स, मुन्नाफ शेख असतील, तदनंतर मतीन भाई शेख, तदनंतर रेहान असतील. अगदी पाहायला गेलं तर सूरज देखील या संघामध्ये आपण पाहत आहोत. चांगले मोठमोठे खेळाडू सूरज पवार असतील, सूरज चौधरी असतील. अगदी मोठी लढत या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यस, चला सामना देखील चालू करायचा आहे. संतोष चला तुम्ही देखील थोडेसे धावत पळत जा. अगदी वेळेचं बंधन दोन्ही संघांना असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. पाहायला गेलं तर आजच्या दिवसातील ही मोठी लढत आहे आणि दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. अगदी पाहायला गेलं तर यस, पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. अगदी पाहायला गेले तर मंगेशजी उबाळे सर, त्यानंतर संतोष सर असतील. या सामन्यामध्ये क्वालिफाईड पंच देखील या सामन्यासाठी लाभले गेले, त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. चला सामना चालू करायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण शिवरामला पाहू शकाल. ओव्हर द विकेटने सज्ज झाले. स्ट्रायकिंग एंडला सुभाष वाजे, नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय. ही सलामीची जोडी आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेटनं सुभाषसाठी. पहिला बॉल आडव्या बॅटने स्लाइस करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. अगदी पाहायला गेलं तर बॅट आणि पॅड मध्ये हा चेंडू टाकलेला होता. येस, धाव येत नाहीये. सुरुवात चांगली होती इन्शा स्पोर्ट्स संघ आपण पाहत आहोत. अगदी पाहायला गेले तर 2 सामने देखील गमावलेत, परंतु या सामन्यामध्ये इन्शा स्पोर्ट्स शिरोळ संघाला अगदी विजय मिळवावाच लागेल. सुभाष पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आहे. फुल टॉस, आता मात्र फुल टोल वसूल होईल. फटका दमदार आहे. मिड विकेट झोनला 1 टप्पा घेत हा चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. चौकार. अगदी पाहायला गेले तर दुसऱ्या बॉल वरती हा फटका आपण पाहतो. सुरुवात चांगली होती. चौकार आला आणि चौकाराने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केला आहे.
सुभाष वाजे ऑन फायर नाव. अगदी पाहायला गेले तर या आधीच्या सामन्यामध्ये सुभाष वाजे हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता आणि या सामन्यामध्ये देखील त्याची सुरुवात चांगली झाली आहे. सलामीची जोडी आपण पाहत आहोत विजय आणि सुभाष. अगदी दोन्ही फलंदाज मी मगाशीच उल्लेख केला होता, अनुभव भरपूर सारा. त्यानंतर पूर्णपणे डगआउट मध्ये देखील स्टारकास्ट आहे. अगदी जर पाहायला गेले तर अरुण धसाडे असतील, त्यानंतर आपण कल्पेश पागीला देखील पाहू शकाल या संघामध्ये. त्यानंतर हर्षल पवार देखील आहेत, चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. वेट अँड वॉच. त्यानंतर हा फटका कव्हरच्या टोक्यावरनं अजून एक दमदार स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी येतोय हा अजून एक सलगचा दुसरा चौकार. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला बॉल पाहायला गेला तर कुठेतरी गोलंदाज शिवरामच्या नावावरती राहिला होता. त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आपण पाहत आहोत. 8 धावा धावफलकाला जोडल्या आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा शिवराम सज्ज झालाय. इथे लाईन चेक केली जाईल. येस, आउटसाइड द लेग स्टंप. अगदी पाहायला गेले तर मंगेशजी उबाळे सरांच्या माध्यमातून हा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलाय. व्हाईट बॉल. अगदी एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे आणि एक्स्ट्राच्या धावेनं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 9 वरती. आडव्या बॅटनं अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र पाहायला गेलं तर हे कमबॅक आहे. गोलंदाज शिवरामचं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालं नव्हतं. डॉट बॉल आलाय. P1 चं षटक. अगदी जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शिवरामचा हा बॉल आडव्या बॅटनं स्लाइस करायचं होतं. इथे कमबॅक आहे. यस, कमबॅक झालंय गोलंदाज शिवरामचं. पहिलाच बॉल डॉट होता. त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर पाहायला गेलं तर हे कमबॅक राहिलं गोलंदाज शिवरामचा. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळताना आपण पाहिलात. यस, इन कटर असा चेंडू हाताळला होता. शेवटचा बॉल अगदी इथे पहा लाईन चेक केली आहे. पंचांच्या माध्यमातून हा चेंडू नो देखील घोषित केला. खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. स्क्वेअर लेग झोनला अजून एक चांगला फटका आहे. चौकार. 9+4 5 धावा. अगदी शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती अवांतर रूपाने धावा खर्च करतोय शिवराम हा गोलंदाज. चौकार आलाय आणि या चौकारानं आता मात्र धावफलक फ्लाय झालाय, जाऊन पोहोचलाय टोटल 14 धावा धावफलकाला जोडल्या आहेत. ही सुरुवात चांगली म्हणावी लागेल. अगदी सलामीचा फलंदाज सुभाष वाजे चांगली कामगिरी करतोय. पाहायला गेले तर 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहत आहोत. शेवटचा बॉल आहे आणि हा बॉल देखील फ्री हिट असेल. यावेळेस इथे हा चेंडू भरपूर चांगला. यस, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय आणि जाऊन स्थिरावतोय. यष्टीरक्षक मुन्ना अभिषेकच्या हातामध्ये. यस, सचिन पवार देखील आमच्याकडे पाहतायत. यस, आमची देखील आता मात्र वेळ झाली आहे. पहिल्या 6 चेंडूचा जर विचार केला तर 6 चेंडू वैयक्तिक सुभाष खेळला होता. नंतर या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला विजयला आपण पाहतात गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज रेहान, अगदी रफ्तार का सौदागर म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आपण पाहतात. ओव्हर द विकेटनं पहिला बॉल टाकला होता. हा बॉल चांगला अगदी पाहायला गेलं तर पहिलाच बॉल बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालं नव्हतं. डॉट बॉल आला. सुरुवात चांगली होती या दुसऱ्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. अजून एक चांगला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अगदी खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू पडलाय आणि तिकडे सूरज पवार हा खेळाडू आहे. चांगले शतकक्षण होत आहे. सिंगल घेतली आणि सिंगलनं मात्र स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते सुभाष वाजे या फलंदाजाला. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये या फलंदाजाच्या बॅटमधनं आपण सलगचे 3 चौकार पाहिले होते आणि तो वैयक्तिक 12 धावांवरती देखील खेळतोय. इथे पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. सूरज चौधरी अगदी यस मोठे हात आहेत आणि हातामधनं सातत्याने जेल सुटत नसतो. जेल टिपला आणि पहिला धक्का लागलाय. अगदी जर पाहायला गेलं तर न्यू बॅटर
सुभाष वाजे तुमची देखील वेळ झाली आहे. अगदी पाहायला गेलं तर 2:42 झाले आहेत आणि 3ची आपली ड्युटी आहे. त्या कारणास्तव विकेट्स जाते की का असं पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. सुभाष वाजेची विकेट्स पडली आहेत. तो देखील मात्र आता थोडासा हसत हसत डगआउटच्या आसऱ्याला परतला. यस न्यू बॅटर आपण पाहत आहोत. मॅन फ्रॉम धामणी डावपुरे हाताचा फलंदाज आपण पाहू शकाल. कल्पेश पागी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत. न्यू बॅटर पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालेत. रेहानचं षटक भरपूर चांगलं राहिलंय परंतु हा चेंडू इथे फुल टॉस होता. सूरज चौधरी आहेत अगदी त्याच्यापासून थोडासा दूर राहिलेला हा बॉल आणि सीमारेषा देखील ओलांडली आहे. चौकार आलाय. यस अगदी जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी. यस अगदी पाहायला गेलं तर पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी अगदी पाहायला गेले तर हा चेंडू थोडासा खालती येताना आपण पाहिला. यस अगदी कॉम्बॉक्स मध्ये आता मात्र थोडेसे चेंजेस केले जातील. यस ज्यांचा आवाज या 2 दिवसामध्ये आपण ऐकतात. यस सुनील पिच्चड सर तुमच्या सोबत जोडणार आहेत. यस धन्यवाद. थँक्यू गणेश सर. आपण ऐकलं तर आतापर्यंत या 2 ओव्हर ज्यांचा आवाज ऐकला ते होते गणेश सर. सुरेख आवाज आणि काही कारणास्तव त्यांना जावं लागतंय खरं ते त्यांचा टाइम झालाय कंपनीत. फटका चांगला आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. सर या अगोदरचा बॉल काय होता? चौकार. षटकार आहे. ठीक आहे धन्यवाद. बारा चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ जर पाहिला तर 12 चेंडूच्या खेळामध्ये आतापर्यंत 26 धावा या धाव फलकाला लागल्या गेल्या. त्यामध्ये कल्पेशचं योगदान जर पाहिलं तर 3 चेंडू मध्ये 11 धावा या कल्पेशने बनवल्या आणि त्यानंतर विजयचं योगदान पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 1 धाव. मात्र स्ट्राईकला कल्पेश आहे. त्याच्या समोर मुन्नाफ शेख. आपण मुन्नाफ शेखला पाहू शकाल. अष्टपैलू गोलंदाज आहे आपल्या संघाकडनं. एक धाव. एका धावीने धावफलक जर पाहिलं धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल. या ठिकाणी 27 धावा धावफलकाला लागल्या गेल्या. पहिला बॉल जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर 1 धाव आली. तर इथे जर पाहिलं तर विजय स्ट्राईकला घेतोय जातोय. फुलटॉस बॉल. फुल टॉल वसूल होईल का? क्षेत्ररक्षक खाली येतोय. संपतोय इथून फलंदाज. विजयचा खेळ. फलंदाज होतोय बाद. चांगला खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. पूर्णपणे फुलटॉस बॉल होता आणि त्यात नंतर जर पाहिलं तर नक्कीच त्याला दिशा देत असताना कुठेतरी ऑन साइडला फटका सजवला. परंतु फटका सजवत असताना या ठिकाणी डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय भावड्या उर्फ अरुण. डाव्या यष्टीचा फलंदाज आणि एक विध्वंसक फलंदाज म्हणून ओळखला जातो खर्डी कचरा विभागामध्ये. त्याच्या समोर जर पाहिला तर मुनाफ शेख तिसरं षटक हाताळतोय. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, तिकडे क्षेत्ररक्षक सूरज होते, टिपला जाईल झेल आणि संपेल इथून भावड्याचा सुद्धा खेळ. बॅक टू बॅक 2 धक्के लागत असताना टीम दर्शन 11 संघाला. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय हरेश खर्डीकर. या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठमोठाले फटके मारायची, चारही बाजूला खेळू शकतो असा हा खेळाडू आहे. कारण हा ग्राउंड जर पाहिला तर या खेळाडूचा लगोपाठ 3 षटकार मारल्यास हरियाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार विजय साहेबांकडून पण एकच धाव. फटका साधवायचा प्रयत्न जरूर केला परंतु कव्हर आणि पॉइंट मधून चेंडू उडावला. डीपला क्षेत्ररक्षक होता, तिथे मिळेल एक सिंगल धाव. कल्पेशला जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायची आहे, याच्या अनुषंगाने कल्पेश स्ट्राईकला जातोय. इथे पहा व्हेरिएशन दिलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला हा चेंडू राहिला. परिणामी इष्टांच्या मागे यष्टीरक्षक आहे. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल मुन्नाफ शेख पंचांच्या उजवीकडनं सुरुवात करतोय. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे. फुल टॉस बॉल दिशा देत असताना बॅटला बॉल स्पर्श तर झाला नाही परंतु लेग बाईटची चौकार आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न झाला, बॅटला बॉल स्पर्श झाला नाही पण चौकार जरूर आला. या 4 धाव्यांनी संघाचा धावफलक पुढे सरकलं गेलं 32 या धावसंख्येवरती. 32 धावा आतापर्यंत जोडल्या जात आहेत. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू मध्ये 32 धावा या बनवल्या गेल्या. कोणाच्या खांद्यावरती आता जबाबदारी सोपवली जाईल. हिंसा स्पोर्ट्स शिरोळ संघ मैदानामध्ये खेळ करतोय. त्यांच्या विरुद्ध टीम जर पाहिली तर 32 धावा, 3 गडी बाद आहेत. 32 धावा बनवल्या गेल्या. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर चौथे षटक हाताळण्यासाठी शॉर्ट पिच बॉल इथे लागली, चेंडू मागे गेला आणि फलंदाज हरी इथे बॅक टू डगआउट. षटकाराची अपेक्षा होती परंतु कुठेतरी मारायचा मोह केला, कारण शेवटचं षटक म्हटल्यावर मारायचाच प्रयत्न करायचा होता आणि त्याच अनुषंगाने लेट कट करायचा प्रयत्न केला. बॅटला बॉल स्पर्श करून मागे गेला, तिथे टिपला गेला झेल आणि हरी याचा संपला खेळ. हरी याचे खूप बिग फॅन आहेत या मैदानावरती. पुढचा बॉल आकाश, फुलटॉस बॉल, फुल टोल वसूल होईल का? क्षेत्ररक्षक सूरज, चेंडू खाली आहे, नो बॉल. झेल तर घेतलाय, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया हा नो बॉल आहे की फेअर डिलिव्हरी. जर फेअर डिलिव्हरी असेल तर विकेट असेल.
फेअर डिलिव्हरी विकेट आहे. प्रशांत याची विकेट जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये करण. दोन चेंडू आणि 2 विकेट या ठिकाणी मिळवले आकाश याने. बॅक टू बॅक 2 विकेट. इथे हॅट्रिक चान्स आहे. समोर करण आहे. फटका चांगला आहे. समोर कव्हरला क्षेत्ररक्षक. मिळेल एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल 33 धावांवरती. या षटकातील 3 चेंडू मार्गस्थ आहेत. फुलटॉस बॉल. अरे वा, बॅटने फटका सजवलाय. तिकडे सूरज आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. विकेट सोडावी लागणार आहे करणला. कारण कल्पेशला स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. इथे जर पाहिलं तर नक्की 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूंमध्ये 3 विकेट मिळवल्या. त्या म्हणजेच आकाशने. अंपायरचा डिसिजन कॅमेराला जेवण करतोय. क्षमा असावी. चला तर मॅच चालू करायची आहे. फटका चांगला आहे. सुरेख आहे. परंतु तिकडे सूरज आहेत. कॅच सोडणार नाहीयेत. उत्तम दर्जाचा खेळाडू आहे आणि त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा कॅच आली आहे तेव्हा तेव्हा ती कॅच सुटणं हे मुश्किलच आहे. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. या ओव्हरचा विचार केला हाणामारीचं षटक आहे. परंतु या हाणामारीच्या षटकामध्ये 4 गडी बाद करण्यात यश आले. ते म्हणजेच 5 चेंडू झालेत. आकाश याला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. चला सामना चालू करायचा आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील या चेंडूवर समजेल की येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या सत्रात किती धावा राहतील.
शेवटचा बॉल इथे खुलवट डब्याचा बॉल होता, खोदून काढला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे, अडवला जाईल, परंतु धावल्या जात आहेत. बघता बघता या 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसऱ्याच्या प्रयत्नात विकेट सोडावी लागते फलंदाजाला. फलंदाज होतोय बाद. षटक क्रमांक 14 समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस धावा जर पाहिला धावफलकावा 36 धावा या धावफलकाला लागल्या गेल्या. पहिला सत्र संपला. पहिला सत्र 36 धावांचा पाहिला तर 37 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या टीम इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाला. सदोतीस धावांचं लक्ष आहे. 24 बॉल 37 धावा बनवायच्या. जी एंटरप्राइजेस आणि दीक्षा 11 संघाचा कर्णधार दीक्षा 11 संघ आणि जीजी एंटरप्राइजेस संघ या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. या पुढील सामना तुमचा असेल. चला तर क्षेत्ररक्षक सजवा लवकरात लवकर. 37 धावांचं लक्ष आहे. या 37 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाकडनं आकाश, त्याच्या सोबतीला मुनाफ आहे. दोनही खेळाडू जर पाहिले शिरोळ ग्रामपंचायत मधील एक गोपालपाडा गावातील आणि एक शिरोळ गावातील हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. चला तर चला सामना लवकर चालू करायचा आहे. टायमर सेट आहे, लक्ष राहू द्या. चला क्षेत्ररक्षण सजलं गेलं आणि या ठिकाणी फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल आहेत. एका बाजूला आकाश स्ट्राइक एंडला उभा आहे तर दुसऱ्या बाजूला स्ट्राइकला मुन्नाफ शेख आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. दर्शन, प्रशांत, मॅचला होते सुरुवात. टायमर सेट झाला. जाऊया मैदानाकडे.
ते फटका सुरेख आहे, गॅप मध्ये मारलाय, पॉइंट आणि कव्हर मधून चेंडू निघालाय, गोळीच्या वेगाने चेंडू फरार होतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आगास केलाय 4 धावेचा. संघाचं खातं ओपन झालं 4 धावेनी. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. जसा बॉल आला तसा लेटकरचा हा फटका या ठिकाणी मुन्नाफ शेखच्या बॅटून पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन प्रशांत. इथे चेंडू उडवलाय कव्हर आणि पॉइंट वरून सीमारेषा बाहेर. षटकार. सुंदर फटका आणि सुंदर फटकेच्या जोरावर हा षटकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 2 चेंडू आणि 10 धावा. सुरेख फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. मुन्नाफ शेख. पुढचा बॉल फुल टॉस होता परंतु खूपच बाहेर टाकला जातोय. पंचमच्याकडे फिरले. वाईट बॉल असेल आणि एक अवंतर धाव. ही धाव फलकाला वाढली जाईल. पुढचा बॉल घेऊन प्रशांत. त्याच्या समोर मुन्नाफ शेख आहे. रिवर्स फिरले परंतु गती कमी करून हा चेंडू फेकला जातोय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन कुठे पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता. 3 चेंडूचा खेळ जर पाहिला तर नक्कीच कुठेतरी 2 चेंडू हे इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाच्या बाजूला पडले. कारण पहिल्या बॉलावर चौकार पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर जर पाहिला तो षटकार होता. परंतु तिसरा चेंडू जर पाहिला तर निर्धाव चेंडू प्रशांतच्या बाजूला आहे. वा काय चेंडू टाकला जातोय. समोर चेंडू ठेवला जातोय आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. 2 चेंडू तर अप्रतिम टाकले जात आहेत. पुढचा बॉल घेऊन प्रशांत सज्ज झाला. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ त्याने केला. 4 चेंडूचा खेळ जर पाहिला तर नक्कीच कुठेतरी 2 चेंडूवर मार बसला होता. परंतु आता मात्र सुरेख चेंडू टाकला जातोय. शरीराला चेंडू आदळल्यानंतर इथे जर पाहिलं शॉट लेगला क्षेत्ररक्षक होता त्याने अडवला. तिकडे करण होते. त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला आणि परिणामी डॉट बॉल. तर शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत आला होता. पहिले 2 चेंडू जर पाहिले तर थोडेसे खराब पडले. त्यानंतर लगेचच कमबॅक झालाय. इथे फटका सुरेख आहे. समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये आमच्या डगआउटला सलामी देत असताना हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे 6 ने सरकली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 धावा. या ओव्हरचा विचार केला तर 17 धावा या ओव्हर मध्ये आल्या. 5 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या 2 चेंडूवर मार बसला होता परंतु त्यानंतरचे येणारे 3 चेंडू चांगले टाकले आणि शेवटचा चेंडू जर पाहिला तर नक्कीच षटकार खाल्ला. मुन्नाफ शेख याच्या बॅटून पाहिलेला शेवटचा बॉलवर षटकार आपण पाहिला आणि या षटकाराने धावसंख्या 17 वरती. पिवनचं षटक समाप्त झालं. 17 धावा या धाव फलकाला लागल्या गेल्या. मुन्नाफचा विचार केला आतापर्यंत 6 चेंडू त्याने फेस केले. 6 चेंडू मध्ये 16 धावा त्या ज्या बॅटून आल्या. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार याच्या मदतीने तो खेळतोय 16 वरती. खूप वेळानंतर नॉनस्ट्राइक एंडला उभा असणारा आकाश स्ट्राइकला जातोय. तर पूर्णपणे पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. समोर गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाज सूरज आहे. कल्पेश आहे सॉरी. इथे खराब चेंडू आहे. वाईट चेंडू टाकला जातो. 1 अवंतर धाव. ही धाव फलकाला वाढली जाईल. 1 अवंतर धावेने धाव फलक पुढे सजेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 18 धावांवरती. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. इथे 5 सप्लाय शॉट मारायचा होता. नो लुक शॉट इथे मारला गेला. ऑन साइडला
अरुण होते तिकडे. 2 धावा धावल्या गेल्या. दोन धाब्यांनी धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 20 धावांवरती संघ जाऊन पोहोचला. इंशा स्पोर्ट ते पहा पुढे येऊन मारायचा प्रयत्न झाला. फ्रंट फुटला आले होते परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन नाही. डॉट बॉल. 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर पहिला चेंडू या ठिकाणी 2 धावा आणि दुसरा चेंडू डॉट बॉल. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आहे. कोलवर टप्प्याचा बॉल पाता पाता डोळ्याचे पारणे फिरले आणि चेंडू मागे गेला. डॉट बॉल. 15 चेंडू 17 धावांची गरज आहे. अजूनही संघर्ष चालू आहे या मॅच मध्ये, कारण इंशा स्पोर्ट शिरोळ संघ काही गडी बाद नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना कुठे मारू देत नाहीये कल्पेश. सुरेख अशी गोलंदाजी होतीये. पूर्णपणे दबावामध्ये या संघाला टाकलं जातंय. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडू टाकून झाले. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3च धावा कल्पेशने दिल्यात. आकाश याला पूर्णपणे थांबवण्याचं काम चालू आहे. ते पहा पायामध्ये बॉल टाकलाय, खोदून काढलाय त्याला. ऑन साइडला क्षेत्ररक्षक हरी आहेत. 2 धावा कंप्लीट होणार. 2 धाव्याने संघ पुढे जातोय 22 वरती. 22 धावा धावफलकाला लागल्या गेल्या. 22 धावा एकही गडी बाद नाहीये. शेवटचा बॉल. व्हेरिएशन आणि टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट विसावला जातो एस्टेनच्या मागे. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक दुसरा संपला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावा जर पाहिल्या तर धावफलकाला धावा या लागल्या गेल्या 22 धावा. अजूनही इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूच्या खेळामध्ये जिंकण्यासाठी 15 धावा लागतायत. इथनं जर गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच हा सामना जिंकू शकतात, परंतु तशा प्रकारे गोलंदाजी करणं हे प्रत्येक खेळाडूच्या पाहूया कोणता खेळाडू या ठिकाणी तशी गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज येतोय. बाळा येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 12 चेंडू आहेत. 12 चेंडू डिफेन्स करायचे. समोर मुन्नाफ शेख. वाह, इथे 5 शॉर्ट पिच बॉल होता. उसळी घेणारा चेंडू राहिला. आडव्या बॅटने फटका सजवायचा प्रयत्न ऑन साइडला केला, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन कुठेही पाहायला मिळालं नाही. डॉट बॉलची सांगता. पहिला बॉल या ठिकाणी डॉट टाकलाय. इथे कुठेतरी चकवा देण्याचं काम बाळा करतोय. समोर एक मातब्बर खेळाडू आहे मुन्नाफ. फटका फासला. चेंडू हवेत. झेल टिपला जाईल. संपेल मुन्नाफ शेखचा खेळ. फलंदाज होतोय बाद. आता या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे अडकवण्याचं काम इंशा स्पोर्ट शिरोळ संघाला केलं जात आहे. दर्शन 11 संघ खेळ करतोय. दुसरी ओव्हर जर पाहिली तर नक्कीच कल्पेशाची चांगली राहिली आणि त्यानंतर बाळा आला. त्याने पहिला चेंडू टाकत असताना अप्रतिम टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेचच मुन्नाफ शेखला बाद करण्यात त्याला यश आलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज.
सूरज लोअर फुलटॉस बॉल दिशा दिली आणि दिशा देत असताना मिड विकेटला आलेला षटकार. खूप वेळानंतर हा षटकार पाहायला मिळतोय. सूरजच्या बॅटीतून आल्या आल्या स्वागत षटकाराने केलं. आता मात्र समीकरण बदललं. 9 चेंडू आणि 9 धावेंची गरज. पूर्णपणे संघर्ष चालू आहे जिंकण्यासाठी. बाळा आतापर्यंत 2 चेंडूवर चांगला खेळ करत होता, परंतु तिसरा चेंडू टाकत असताना थोडासा लोअर फुल टॉस गेला आणि त्याला दिशा देत असताना सूरज षटकार लगावलाय. पुढचा बॉल घेऊन बाळा. इथे फटका चांगला आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. आकाश जातोय स्ट्राइक वरती. एक धाव कंप्लीट झाली. एका धावीन धावफलक 29 वरती. एक गडीच्या मोबदल्यात. हा फटका सुरेख आहे. तिकडे करण आहे. दुसरा धावचा प्रयत्न चालू आहे आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. दोन धाबेने धावफलक पुढे सरकलं जात आहे 31 धावांवरती. तर समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. इतना हा चेंडू जर पाहिला तर नक्कीच जर चांगला टाकला तर पुढे 6 चेंडू मध्ये 7 धावा येऊ शकतात. परंतु समोर फलंदाज आकाश आहे. हा फटका सुरेख आहे आणि चेंडू थांबणार नाही. ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा. मॅच फिनिश झाली आहे. षटकाराने मॅच फिनिश केली आकाशने. अभिनंदन टीम महिषा स्पोर्ट शिरोळ आणि हार्ड लक दर्शन 11 संघ.